आपल्या पुण्याची तुलना कोणाही बरोबर होणार नाही. म्हणून जन्माला तिसरं कारण आहे ते आपलं पाप. आणि ते पाप जर कमी करायचं असेल तर आपल्याला हरी हरी म्हणावं लागेल. म्हणून जीवन जगत असताना आपल्या पापाचा दोष, कर्माचा दोष अजिबात कुणाला द्यायचा नाही. काही काही लोक बोलता बोलता पटकन म्हणतात, ताई त्या शेजारच्यानं माझं वाटोळं केलं. ऐका, या जगामध्ये शेजारचा दुसरा मनुष्य आपलं वाईट करणारा कुणीच नाहीये. आपलं वाईट हे आपल्या कर्मानं होत असतं. बघा, समजण्याकरता एक उदाहरण सांगते, पण ते समजण्याकरता तुम्हाला सगळ्यांना थोडं थोडं बोलायचंय. बरं, तुम्हाला सगळ्यांना बोलता येतं ना? तुम्हाला माळशिरस तालुका ना, म्हणजे सगळ्यांना बोलते. मी मुंबईवरून आले, म्हणजे मला येतं, मग तुम्हाला येतं ना. मग थोडंसं तुम्हाला बोलायचंय. बघा, एक मनुष्य रस्त्याने चालला होता. एका बंगल्याच्या आवारामध्ये, गडबड करू नका, बसू द्या, बसून घ्या, सरकून घ्या. विठ्ठल विठ्ठल एक मनुष्य रस्त्यानं चालला होता. एका बंगल्याच्या आवारामध्ये त्याला एक हापूस आंब्याचं झाड दिसलं. सध्या आंब्यांचा सीजन संपलाय, पण तो हापूस आंबा असल्यामुळे त्याला असे मोठे मोठे 10-12 आंबे लागले होते. त्याने विचार केला, आजूबाजूला कोणी दिसत नाही, एक आंबा चोरला तर काय फरक पडतो. म्हणून तो मनुष्य तो आंबा चोरण्याकरता त्या आंब्याच्या झाडाजवळ गेला. आता तुम्हाला बोलायचंय, आंबा बघितला कोणी? आंबा बघितला कोणी? डोळ्याने. चालत गेले? पाय तोडला? हाताने. खाल्ला? तोंडाने. चव घेतली? जिभेने. गेला पोटात? तृप्त झालं मन? मन तृप्त झालं. म्हटलं, वा, आंबा किती गोड लागतोय. तेवढ्यात घर मालकाने बघितलं आणि घर मालक पाठीमागून एवढी मोठी काठी घेऊन आला आणि त्याच्या पाठीमध्ये काठी मारली. आता पाठीत काठी मारल्याबरोबर दुःख झालं मनाला, पण पाणी कुठून आलं? डोळ्यातून. कारण आंबा कोणी बघितला होता. म्हणून ज्याचं कर्म, अजिबात इथून पुढे कुणाला दोष द्यायचा नाही. ज्याप्रमाणे आपण कर्म करू, ज्याप्रमाणे आपण पाप करू, त्याप्रमाणे ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं. म्हणून कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या कर्माशिवाय घडत नाही. भोगतो नगडे संगीता वाचोनी, भोगतो नगडे संगीता वाचोनी, भोगतो नगडे संचिता वाचोनी, भोगतो नगडे संचिता वाचोनी, भोगतो नगडे संगीता वाचोनी, भोगतो नगडे, भोगतो नगडे संगीता वाचोनी, भोगतो नगडे संचिता वाचोनी, भोगतो नगडे संचिता वाचोनी. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, पाजाने पाणीला माधानी जाणी पमग
भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तुकोबाराय म्हणतात कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही. जीवनामध्ये कर्म नावाची गोष्ट फार महत्वाची आहे. आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह आपल्याला दिलाय. हे जीवन भगवान परमात्म्याने आपल्याला दिलंय. या जीवनाचा आनंद आपल्याला प्रत्येकाला घ्यायचा आहे. हे जीवन आपल्याला आनंदाने जगायचंय का, तर या जगामध्ये तुम्हाला सगळं काही परत परत मिळेल, पण हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीर पुनः पुनः. ही शरीर नावाची गोष्ट परत कधी मिळणार नाही. आणि प्रत्येकाचं मरण हे ठरलेलं आहे. ज्या दिवशी आपलं मरण ठरलं ना, त्या दिवशी माणसाला जावंच लागतं. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एक दिवस चित्रगुप्ताने यमाला सांगितलं, यमा आत्ताच्या आत्ता खाली मृत्यू लोकामध्ये जा आणि या 15च्या 15 लोकांना वर स्वर्गामध्ये घेऊन ये. आता यमाने चित्रगुप्ताची चिठ्ठी घेतली. यम खाली मृत्यू लोकात आला. खाली आल्यानंतर यमाच्या चिठ्ठीमध्ये पहिलं नाव होतं ते गण्याचं. गण्याचं म्हणजे काय, तुमच्याकडे जर गणेश नाव असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता, गण्या म्हणता ना. त्याचं नाव चांगलं गणेश होतं. गावातले लोक त्याला गण्या म्हणायचे. गण्या नावानं प्रसिद्ध असल्यामुळे यम प्रथम गण्याच्या घरी गेला. गण्या म्हटला, नमस्कार रामराम, तुम्ही कोण आहात. त्यानं सांगितलं, मी यम आहे. गण्या म्हटला, का रे यमा माझ्या घरी का आलास. म्हटलं, तुला घ्यायला आलो. पण अरे माझ्याच घरी का आलास. यमाने यादी दाखवली. हे बघ, चित्रगुप्तानं मला तुमच्या गावातल्या 15 लोकांची यादी दिली. यादीमध्ये पहिला नंबर तुझा आहे, म्हणून मी प्रथम तुझ्या घरी आलो. मग बाकीच्या गावातल्या लोकांना म्हटले 2-4 दिवसात न्यायचंय. आता यमाने गण्याने विचार केला, बाकीच्या लोकांना 2-4 दिवसात न्यायचंय, पण पहिला नंबर तर आपलाच आहे. मग आपणही 2-4 दिवसामध्ये आवडीचे पदार्थ खाऊन पिऊन घ्यावे आणि मग मरावं. गण्या हुशार होता. गण्या म्हटला, यमा तू स्वतःहून मला घ्यायला आलास ना. आता दुपारचा 1 वाजला. मला फार भूक लागली, तुलाही भूक लागली असेल. माझ्या बायकोला मस्तपैकी 5 पक्वान्नाचं भोजन बनवायला सांगतो आणि एकदा का जेवण झालं का तुम्हाला घेऊन जा. यम म्हटलं, ठीक आहे. आता गण्याच्या बायकोने 5 पक्वान्नाचं भोजन बनवलं. स्वयंपाक तयार झाला. ताटं वाढण्यात आली आणि गण्याच्या बायकोने आवाज दिला, अहो जेवण तयार आहे. गण्या लगेच किचन मध्ये गेला आणि गण्याने काय केलं, यमाच्या जेवणाच्या ताटामध्ये गुंगीचं औषध टाकलं. कशाचं, महिला मंडळ, दुष्टांताला यम बरं खरा नाही, नाहीतर एखाद्या पाहुण्यालाच माराल. गुंगीचं औषध टाकलं. ताटं वाढण्यात आली. गण्या आणि यम 2 जण जेवण करायला बसले. आता यमाच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे जेवल्याबरोबर यमाला गुंगी आली आणि जेवल्या जागीच यम झोपला. गण्याला वाटला आता हा झोपला, 2-3 तास तरी काय उठणार नाही आणि आपल्याला आपलं मरण पुढे ढकलायचं आहे. आता हीच वेळ योग्य आहे. म्हणून गण्याने काय केलं, यमाच्या खिशातली चिठ्ठी गुपचूप काढली आणि त्या चिठ्ठीमध्ये 1 नंबरला जे गण्या नाव होतं ना, त्या गण्या नावाची खाडाखोड केली आणि 15 नंबरला नाव लिहिलं गण्या. काय केलं, म्हणजे त्याला वाटलं यम मला सगळ्यांच्या शेवटी घेऊन जाईल. आता संध्याकाळी यमाची गुंगी उतरली. यम उठला. यम म्हटला, गण्या अरे मी तुझ्यावर फार खुश आहे. गण्या म्हटला, का रे यमा एवढा खुश कशाला झालास. यम म्हटला, हे बघ गण्या, मृत्यू लोकात अनेक वेळा आलो, अनेक लोकांच्या घरी गेलो, पण अजूनपर्यंत मला साधा कोणी चहा नाही पाजला रे. पण तुझ्या घरी आल्यानंतर मात्र 5 पक्वान्नाचं भोजन काय, वरून 2-3 तास आराम काय. म्हणून गण्या तुझ्यावर एवढा खुश आहे, एवढा खुश आहे. आणि मी तुझ्यावर खुश होऊन असं ठरवलंय, गण्या मी असं करतो, तुला नेण्याऐवजी यादीत जातं शेवटी नाव आहे ना, त्यालाच मी घेऊन जाते. शेवटी नाव कोणाचं होतं, लिहिलं कोणी, गण्याने. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही सगळ्या गोष्टी चुकवू शकता, पण मरण ज्या ठिकाणी ठरलंय, मरण माणसाला चुकवता येत नाही. याला कारण का, माझे नाथ बाबा म्हणतात, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे.
घडोघडी काळवाट याची पाहे घडोघडी काळ वाट याचे पाहे घडोघडी काळ वाट याचे पाहे घडोघडी काळवाट याची पाहे घडोघडी काळवाट याची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे आकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरिमुखी गाता हरमनी चिंता हरी 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 मुखी गाता हरमनी चिंता हरी मुखे गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर भरी चिंता हर भरी चिंता हर भरी चिंता घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश नाथ बाबा म्हणतात प्रत्येक घडीला प्रत्येक क्षणाला तो काळ तुमची माझी प्रत्येकाची वाट बघतोय म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी संचित कर्म हे आपल्याला कसं भोगावं लागतं एक सुंदर उदाहरण सांगते प्रत्येकाच्या जीवनामध्ये कामी लक्षपूर्वक ऐका ओरिसा प्रांतातले एक साधू आमचे संत सज्जन महाराज की ज्यांची आमच्या वारकरी संप्रदायाने नोंद घेतली ते सज्जन महाराज म्हणजे कोण माहितीये सज्जन कसाया विको लागे मास ते सज्जन महाराज जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता मुक्काम दरमुक्काम करत करत निघाले होते संध्याकाळच्या वेळेला एका गावामध्ये पोहोचले मारुतीचं मंदिर दिसलं म्हणून महाराज त्या मंदिरामध्ये मुक्कामा करता थांबले थोडा आवाज द्या संध्याकाळच्या वेळेला मंदिराच्या बाहेरून एक 20-25 वर्षाची तरुण तडफदार स्त्री त्या मंदिराच्या बाहेरून चालली होती महाराजांचं वय सुद्धा 20-25 वर्षाचं होतं महाराजही दिसायला खूप सुंदर होते जेव्हा त्या सुंदर स्त्रीनं सुंदर महाराजांना मंदिरामध्ये बघितल्याबरोबर ती बाई त्या महाराजांच्या प्रेमात पडली मंदिरात गेली सांगितलं महाराज आपण कोण त्यांनी सांगितलं या देहाला सज्जन महाराज असं म्हणतात आला तर कुठून ओरिसा प्रांतातून आलोय चालला तर कुठे जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता चाललोय रात्रीचा मुक्काम म्हटले तुमच्याच मंदिरात भोजनाची व्यवस्था महाराजांनी सांगितलं गावकरी जे देणार तेच खाणार नाही कोणी दिलं तर पाणी पिऊन तसाच उपाशी झोपणार त्या बाईने सांगितलं महाराज तुम्ही आमच्या गावचे अतिथी आहात कुणीतरी तुम्हाला देणार मग तुम्ही खाणार नाही कोणी दिलं तर तुम्ही उपाशी झोपणार त्यापेक्षा महाराज तुम्ही माझ्या घरी चला मी तुमच्याकरता पाचशे पक्वान्नाचं भोजन बनवते सज्जन महाराजांनी सांगितलं बाई आम्ही संन्यासी माणसं कुणा संसारिकाच्या घरी जात नाही असं करू नका महाराज पाया पडते तुमच्यासारख्या संताचे पाय माझ्या दाराला लागू द्या साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा ती बाई खूप विनंती करू लागली सज्जन महाराजांना वाटलं चांगली असेल सांगितलं बाई तुम्ही पुढे चला मी नंतर येतो ती बाई पुढे गेली सज्जन महाराज नंतर भोजन करण्याकरता गेले महाराजांचं भोजन वगैरे झालं आणि भोजन झाल्यानंतर महाराज हात धुण्याकरता बाहेर गेले तेवढ्या धो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली आकाशामध्ये विजा चमकू लागल्या ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि महाराजांनी सांगितलं माई भोजन खूप सुंदर झालं आता मी येतो त्या बाईने सांगितलं महाराज आता भोजन तर झालंय एवढ्या पावसात तुम्ही मंदिरात जाऊ नका तुम्ही भिजून जाणार मोठं वादळ उठलंय मोठा विजांचा कडकडाट चालू आहे महाराज भोजन झालंय एक रात्र मुक्कामाचा प्रश्न आहे ना आजची रात्र महाराज माझ्या घरी मुक्कामाला थांबा त्या महाराजांनी सांगितलं बाई भोजन केलंय पण आता मुक्कामाचा आग्रह करू नका
असं करू नका महाराज, पाया पडते तुमच्या, अशा पावसात जाऊ नका, तुम्हाला वाटेल तेव्हा पहाटे उठून जा, पण महाराज आता जाऊ नका. ती बाई खूप विनंती करत होती. पाऊस खूप पडत होता, महाराजांचा नाविलाज झाला होता. सज्जन महाराज त्या बाईच्या घरी मुक्कामाला थांबले. रात्री 2-2:30च्या सुमारास त्या बाईने आपला पती गाढ झोपलेला बघितला आणि ती बाई सज्जन महाराजांच्या रूम मध्ये गेली. महाराजांच्या अंगाला स्पर्श केला आणि सांगितलं, उठा महाराज. महाराजांनी सांगितलं, बाई, रात्री बेरात्री एखाद्या परपुरुषाच्या अंगाला स्पर्श करताना लाज वाटत नाही तुम्हाला, आणि तेही तुमचा पती घरामध्ये असताना बाई, तुम्हाला नवऱ्याची भीती वाटत नाही का हो? तिने सांगितलं, महाराज, तुम्हाला माझ्या पतीची भीती वाटते का? असं म्हटल्यानंतर, पतीची भीती वाटले का म्हटल्यानंतर ती बाई पळत पळत घरामध्ये गेली. तिने विठ्ठल 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 ती बाई पळत पळत घरामध्ये गेली. तिनं धारदार अशी कुऱ्हाड घेतली आणि तीच कुऱ्हाड आणून त्या बाईनं आपल्या नवऱ्याच्या डोक्यात टाकली आणि एका क्षणात त्या बाईनं आपल्या पतीचा खून केला. हा सगळा प्रकार सज्जन महाराज बघत होते. एक स्त्री आपल्या पतीला जर मारू शकते, आता ही माझं काय करेल मी सांगू शकत नाही. जीव मुठीमध्ये धरला, खिडकीतून उडी मारली आणि सज्जन महाराज पळू लागले. त्या बाईने विचार केला की अरे, ज्या महाराजांकरता मी नवऱ्याला मारलं, तो नवराही मेला आणि आता महाराजही पळाले. म्हटली, जगायचं कुणा करता? थोडा हळू. जगायचं कुणा करता? त्या बाईनं डाव पलटला. ती बाई बाहेर पळत आली आणि आरडाओरडा केला, धावा, पळा, वाचवा. सगळी गावकरी मंडळी आली. काय झालं बाई? तिने सांगितलं, संध्याकाळच्या वेळेला कोणी साधू महात्मा आपल्या मंदिरात आला होता. मला वाटलं चांगलं असेल, मी त्याला माझ्या घरी नेलं, पाची पक्वानाचं भोजन खायला दिलं, त्याला मुक्कामाला जागा दिली आणि रात्रीच्या वेळेला माझा पती गाढ झोपेमध्ये असताना त्या महाराजांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि माझा पती मध्ये आला, म्हणून या महाराजानं माझ्या पतीचाच खून केला. लक्ष आहे ना तुमचं? खून कुणी केला होता? तिनेच. आळ आणला महाराजांवर. हे ऐकून गावकऱ्यांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. गावकरी सात्या महाराजांच्या पाठीमागे पळू लागले. सगळा गाव पळत होता, एकटे महाराज पळत होते. काय करणार होते हो? गावाच्या बाहेर महाराजांना पकडलं, धरून बांधून मारुतीच्या मंदिरासमोर आणलं आणि आणल्यानंतर त्या बाईला तिथे हजर केलं आणि सांगितलं, बाई, तुम्हीच सांगा, या महाराजांना मारू का याला जिवंत सोडू? त्या बाईनं सांगितलं, त्याला मारूही नका आणि त्याला जिवंतही सोडू नका. म्हटले, बाई, तुम्ही म्हणाल तसं. त्या बाईनं सांगितलं, ज्या हाताने या महाराजानं माझ्या पतीचा खून केला, ज्या हाताने या महाराजानं माझ्या पतीची आबरू लुटली, या महाराजांचे दोन्ही हात तोडून टाका. त्या बाईच्या सांगण्यानुसार सज्जन महाराजांचे 2 हात तोडण्यात आले. 2 हात तोडण्यात आले. चुकीची शिक्षा झाली. सज्जन महाराजांना सोडून दिलं. सज्जन महाराज रडत रडत जगन्नाथपुरीला जाऊन पोहोचले. जगन्नाथाच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि सांगितलं, जगन्नाथा, अरे अशी माझी काय चुकी होती? माझं मी रस्त्याने चाललो होतो रे. ती बाई मंदिरामध्ये आली. तिने मला तिच्या घरी भोजनाचा आग्रह केला, तिने तिच्या घरी मुक्कामाचा आग्रह केला, तिने तिच्या पतीचा खून केला आणि सगळा आळ माझ्यावर. आणि महाराज देवा, आळ येऊन सुद्धा हात तोडण्याची शिक्षा मलाच का झाली? जगन्नाथाने सांगितलं, सज्जन महाराज शांत व्हा. हे जे काही तुमचे 2 हात तुटले ना, हे तुमचं आत्ताचं नाही, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. सज्जन महाराज म्हटले, जगन्नाथा, अरे मागच्या जन्मामध्ये मी असं काय केलं होतं का या जन्मात माझे 2 हात तुटले? जगन्नाथाने सांगितलं, ऐका सज्जन महाराज, मागच्या जन्मात तुम्ही एक संन्यासी साधू होतात. ज्या बाईच्या घरी तुम्ही मुक्कामाला होते ना, ती बाई मागच्या जन्मात एक गाय होती. तिचा पती
मागच्या जन्मात एक कसाई होता आणि एक दिवस तो कसाई त्या गाईला रस्त्याने घेऊन चाललेला असताना त्या कसाईच्या हातून ती गाय सुटली. कुठे पळाली त्याला कळेना. तुम्ही तिथून चालला होतात. त्या कसाईने विचारलं, महाराज माझी गाय इथून पळताना बघितली का? तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला आणि सांगितलं हो हो तुमची गाय या दिशेला गेली. त्या गाईला सुद्धा कळालं तर या महाराजानंच माझा पत्ता सांगितला आणि गायीने सांगितलं, महाराज तुम्ही माझा पत्ता दाखवल्यामुळे आता तो कसाई मला कत्तलखान्यात नेईल, माझी कत्तल करेल. या जन्मात तर मी तुमचा काटा काढू शकत नाही, पण महाराज पुढच्या जन्मात मी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या गायीने त्या महाराजांचा काटा काढण्याकरता ती मागच्या जन्मातली गाई या जन्मात बाई झाली. तिचा जो काही कसाई होता तो या जन्मात तिचा नवरा झाला आणि मागच्या जन्मामध्ये त्यानं तिला कत्तलखान्यात कापल्यामुळे या जन्मामध्ये तिनं त्याला घरात कुऱ्हाडीने कापला. ज्याचं कर्म त्याला. दोघांमध्ये माझा दोष काय? तुमची चुकी एकच, हिंदू धर्मामध्ये गोमातेला पवित्र मानतात. त्या दिवशी तुम्ही एका हाताने जर गाय दाखवली नसती तर कदाचित त्या गोमातेचा जीव वाचला असता, पण एका हाताने गाय दाखवल्यामुळे त्या गायीमुळे आणि त्या बाईमुळे आज तुमचे 2 हात तुटले गेले. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी करावे ते मनी समाधान. जीवनामध्ये मनाला समाधान मानायला शिका. भगवान परमात्म्याने जेवढं दिलंय ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान. ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान. ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे, राहावे, राहावे. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याने तुम्हाला जेवढं दिलंय ना त्याच्यामध्ये माणसाने समाधान मानलं पाहिजे. आजही लोक समाधानी नाहीत. मला दुसऱ्याचं कसं मिळेल याचा विचार करतात, मला माझ्या भावाचं कसं मिळेल याचा विचार करतात. त्याचं तुला मिळणार नाही. तुझ्या नशिबात आहे तेवढंच तुला मिळेल. आणि दुसऱ्याचं घेण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही आहे तेही गमवून बसाल. एक उदाहरण सांगते बघा. एक मनुष्य माईक आवाज खेचतोय. एक मनुष्य सत्यनारायणाच्या पूजेला गेला. गेल्यानंतर तिथे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू होता. यानं प्रसाद हातावर घेतला आणि आता सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये काजू काय, बदाम काय, पिस्ता काय, साजूक तूप काय, इतका सुंदर प्रसाद त्यानं बघितला आणि त्यानं विचार केला की अरे हा प्रसाद मला थोडासाच भेटला, जास्त जर भेटला असता, डबल जर भेटला असता तर किती छान झालं असतं म्हटला. म्हणून त्यानं काय केलं माहितीये, पहिला जो काही भेटलेला प्रसाद होता ना तो प्रसादाचा हात असा पाठीमागं लपून ठेवला आणि गर्दीमध्ये डबल प्रसाद घ्यायला गेला. आता गर्दीमध्ये प्रसाद घ्यायला गेला, असा हात वरती केला, याचा नंबर आला आणि ताटातला प्रसाद संपला. म्हटलं जाऊ दे, संपला तर संपला, पहिला भेटलेला खाऊया म्हणून पाठीमागचा हात पुढे केला. बघतो तर काय, त्या हातातला सगळा प्रसाद कुत्र्यानं खाल्ला होता. म्हणजे थोडक्यात काय की दुसऱ्याचं घेता घेता आपण आहे तेही गमावून बसतोय. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
म्हणतात आपल्या वाट्याला जे कर्म आलंय ते आपलं आपल्यालाच भोगावं लागणार आहे. भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. बघा, भगवान परमात्म्यानं प्रत्येकाला मन दिले, पण हे मन कसं आहे माहितीये? त्या मनाचं माझ्या संत बाईनं गोड वर्णन केलंय. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, हाकला तरी येत पिकावर, किती हाकल हाकल तरी येत पिकावर. मन जहीर जहीर त्याच नालं रे तंतारा, मन जहीर जहीर त्याच नालं रे तंतारा, मन जहीर जहीर त्याच नालं रे तंतारा, मन जहीर जहीर त्याच नालं रे तंतारा. अरे इसू साप बरा त्याले उतारे मंतर, अरे इसू साप बरा त्याले उतारे मंतर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, हरी किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, पुन्हा येत पिकावर, पुन्हा येत पिकावर. सुंदर असं मन भगवान परमात्म्याने आपल्याला दिले. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. हे मन आपण संसारातून कितीही बाजूला करण्याचा प्रयत्न करा, ते म्हणे संसारापासून बाजूला जात नाही, पुन्हा पुन्हा फिरून फिरून ते कुठं येतं? संसारावरच येतं. म्हणून बघा, हा संसार करत असताना हा सुद्धा आनंदाने करायचा आहे. आज या कसरी परिवारातली एक आई, एक रुक्मिणी आज या जगातून, या विश्वातून निघून गेली. संसार हा दोघा नवरा बायकोचा असतो, दोघांना मिळून तो करायचा असतो. संसारातून पती निघून गेला तर पत्नीचा संसार अर्धवट राहतो, आणि पत्नी जरी निघून गेले तरी पतीचा संसार अर्धवट राहतो. म्हणून काही काही बायका म्हणतात ना, मी आहे म्हणून संसार आहे. बायांनो, तो तुमचा गैरसमज आहे. त्याच्याशिवाय आपण संसार करू शकत नाही. अरे, जगाचा बाप सुद्धा रुक्मिणी मातेला म्हणतोय, रुक्मिणी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तू सकलांची आई, 7 जन्माची पुण्याई, घेई पदरात आम्हावरी छायाधर बाई, तुझी थोरावी महान, तिन्ही लोकी तुला मान, देईवरे दान हो तुझ्या पालखीचे होई, रखुमाई 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 रखुमाई, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. बघा, जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही. देव काय म्हणतोय? रुक्मिणी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, आणि एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. देवानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही, तो आपण करू शकतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. आणि कितीही जरी दुःख झालं ना मनाला,
तरी मनामध्ये दुःख बाळगायचं नाही. अभंगाचे दुसरे चरण. मनवानी मनी मानून येतो, मनवानी मनी मानून येतो, मनवोनी मनी मानून येतो, मनवोनी मनी मानुना येतो. मनवोनी मनी मानून येतो, 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 मनुष्या मानून येतो, मनवोनी मानून येतो, मनोरिया मनी मानून येतो. हे हो हो हे मनवोनी मनीरा मानून येतो, धर 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 मनवोनी मनीरा हे मानून येतो, मनवोनी मनी मानून येतो. हो 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 मनवोनी मनी हो मानून येतो. मनवा हे गोविंद मनवा गोविंद वेळू वेळा, हे मनवोनी मनीरा वा वा वा, खूप गोड. म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंद वेळोवेळा. तुकोबराय म्हणतात, जीवन जगताना कितीही जरी दुःख वाटायला आलं ना, तरी त्याचं दुःख जीवनामध्ये घ्यायचं नाही. संतांनी जो आपल्याला मार्ग सांगितला त्या मार्गाने आपल्याला जायचंय. काही काही लोक ना जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही. बघा, एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय लागेल? ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं, माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणाने सांगितलं, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, दुसरी जोडी बसवा. ती म्हटली, असं कसं? खर्च मी करणार म्हणजे पूजा मला करायची. ब्राह्मण म्हटले, बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळतं ना? त्या पुढच्या हुशार बायका गावात कोणाचं ऐकत नाही. ती उलट म्हणते, माझ्यासारखी शहाणी या गावात नाही. ती ब्राह्मणाला म्हटली पूजेला मीच बसणार. ब्राह्मण म्हटली, बाई तुमचे पती नाही. ती म्हटली, पुरुष लोक कसे? एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर तुम्ही बायको म्हणून खिशामध्ये काय घेऊन बसता? किती जोरात सुपारी म्हटली बघा. म्हटले, पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन? ब्राह्मणाने सांगितलं, बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली, असं कसं? पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्या करताही काहीतरी असेलच ना. हवं तर तुम्ही थोडासा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाला असा राग आला.
त्यानं पुस्तक घेतलं, त्याची 2-4 पानं पलटली आणि म्हटलं बाई सापडलं. ती म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण म्हटला बाई, पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय बघा. एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? घंटी. आता त्यांचा देव्हारा थोडा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात तिकडे तिकडे घंटा शोधू लागली. तिला घंटा काही मिळेना. तिनं आवाज दिला, सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? ती म्हटली थांबा सासूबाई. पळत आली, सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला, बघते तर काय, घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवारात तसे का फ्रीज मध्ये? गबासा म्हटली तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती बिचारी सासू गप्प बसली. सुनबाई पुढे गेली आणि म्हटली कसं आहे ना सासूबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला आपल्या घरातल्या सगळ्या माणसांना एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही, पण ती कुणाचं ऐकत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्हाला उद्धाराचा मार्ग सांगतोय. जन्माला आलात ना काय करा, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुहे, संत संग धरा तुहे, हरी भजन करा, संत संग धरा तुहे, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुहे, संत संग धरा तुहे, हरी भजन करा, संत संग धरा तुहे. पाठी लागला से काळ, दात खातो करा करा, पाठी लागला से काळ, दात खातो करा करा. पाठी लागला से काळ, दात खातो करा करा, पाठी लागला से काळ, दात खातो करा. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी. हे उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, पाठी लागला से काळ, दात खातो करा करा, पाठी लागला से काळ, दात खातो करा करा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, पाठी लागला से काळ, धाय खातो करा, पाठी लागला से काळ, धाय खातो करा करा करा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, पाठी लागला से काळ, दात खातो करा करा. बाबांनो लवकर संताची संगत करा, हरिपाठाला जा. काळ तुमच्या पाठीशी लागलाय आणि त्याच्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर काय करावं लागेल माहितीये? उठा उठा जागा पाठी, भैया आले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. त्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याशिवाय आपल्याला वाचवणारा कुणीच नाहीये. तुमचं फार मोठं भाग्य आहे. काळ जवळ आला तर तुम्ही 1 तासात पळत पळत जाऊ शकता, पण मुंबईवरून यायचं म्हटलं की 10 तास लागतात. तुम्ही फार भाग्यवान माणसं आहात का तुम्ही पंढरपूरच्या परिसरात जन्माला आलात.
उठा उठा जागा पाठी भैया आले मोठे, पंढरी वाचवणी तुझा ठाव नाही कोठे. इतका दुर्लभ नरदेह आपल्याला भगवान परमात्म्याने दिलाय. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नाही. इतका सुंदर नरदेह प्राप्त झालाय. या देहाने आळंदीला जा, पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा, वारी करून या, हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा. आणि एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकलं नाही. एक उदाहरण सांगते बघा. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघ जण बसले होते. लक्ष नाही तुमचं? कोण बसले होते? कुठे बसले होते? हा म्हणजे लक्ष आहे बघा. दोघा नवरा बायकोच्या छान गप्पा चालू होत्या. आणि गप्पा चालू असताना तेवढ्यात त्या विहिरीतून एक आकाशवाणी झाली. जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ही आकाशवाणी त्या माकडीने ऐकली. स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असतं ना. ती आकाशवाणी ऐकून ती माकडीन जरा भावनिक झाली आणि नवऱ्याला म्हणते, अहो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी. त्या माकडानं सांगितलं, नको, बरं आहे आपलं माकडाचं. ती माकडीन म्हणते, अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा तो माणसाला प्राप्त होतोय. आणि अनासही आज आपल्याला मिळणार आहे. नाही कशाला म्हणतात, चला मारू उडी. ते माकड म्हटलं, तू इतकी आग्रह करते ना, आपण उडी मारू, पण उडी मारताना दोघांनी बरोबर. नाहीतर मी मारायचो उडी, माझा व्हायचा माणूस तू राहायची माकडीन, असं नको व्हायला. ती म्हटली, तेवढा बायकोवर विश्वास नाही का? हवं तर म्हटली हात पकडा. दोघा नवरा बायकोने एकमेकाचा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2 3 3 म्हटलं की दोघा नवरा बायकोने त्या विहिरीमध्ये उड्या मारल्या. आणि उडी मारल्या बरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री. दोघे जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले. एकमेकांची प्रशंसा करू लागले. पूर्वी आपण कसं दिसायचो माकड, आता किती छान दिसतोय. त्या माकडीने सांगितलं, हो छान दिसायचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह आता प्राप्त झालाय ना, चला पटकन पंढरपूरला जाऊ, एखादा गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, त्र्यंबकेश्वरला काय, कुठेतरी जाऊ आणि आयुष्यभर आता देवाचं चिंतन करून या देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं, अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो आणि आता तू म्हणते गळ्यामध्ये माळ घालायची, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, म्हणजे खाणं पिणं बंद करायचं. माझ्याच्याने बाई ते शक्य होणार नाही. अजूनही कितीतरी बायका आपल्या नवऱ्यांना सुधारण्याकरता सांगतात, पण माकडं ऐकत नाही. म्हणजे माकडाबद्दल बोलते, तुम्ही गैरसमज करू नका. बघा तिने किती त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला. अहो किती खाता, वय झालं तुमचं. बघा एकदा कीर्तन संपलं आणि 80 वर्षाची आजी कीर्तन संपल्यावर माझ्याकडे माळ घेऊन आली. म्हटली, ताई मला तुझ्या हातून माळ घालायची. म्हटलं, आजी मी तुमच्यापेक्षा वयानं खूप लहान आहे, कशाला तुम्हाला आता या वयामध्ये माळ का घालाविषयी वाटते. ती म्हणते, बाई आता कुठं चावतं का. लक्षात आलं ना. त्याला उपयोग नाही. त्यानं सांगितलं, तू मला माळ घालशीलच, माझं खाणं पिणं बंद करशीलच, त्यापेक्षा म्हटलं माझं माकडाचंच बरे, मी परत उडी मारतो. आणि माकड होतं. ती म्हटली, ऐका उडी मारू नका, इतका सुंदर माणसाचा देह तुम्हाला प्राप्त झाले, ऐका माझं ऐका. ते माकड म्हटलं नाही. त्यानं काही बायकोचं ऐकलं नाही आणि त्याने जे त्या विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर त्या माणसाचं झालं परत माकड. बघा जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. सगळं नाही बरं, चांगलं बायकोचं ऐकायचं, सगळंच ऐकायचं असं म्हटले नाही. मग आता त्याचं माकड झालं. आता विचार करा, ते माकड विहिरीच्या वरती आलं, त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री आणि तिचा नवरा ते माकड. एक कल्पना करा कसा दिसत असेल जोडा. दोघे जण असे विहिरीच्या कडेवर गप्पा मारत होते. तेवढ्यात तिथला प्रजेचा राजा जंगलामध्ये शिकारी करता आला आणि त्याचं लक्ष गेलं त्या सुंदर स्त्रीकडे. त्या राजाने बघितलं, अरे त्या स्त्रीचा हात एका माकडानं धरलाय, त्या स्त्रीच्या जीवाला धोका आहे. म्हणून तो राजा पळत पळत गेला आणि त्याने त्या स्त्रीचा हात पकडला आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे निघाला.
तर तिचा नवरा ते माकड पाठीमागून रडत होतं आणि सांगत होतं, राजेसाहेब नेऊ नका तिला, ती माझी बायको आहे, पाया पडतो तुमच्या, राजेसाहेब नेऊ नका तिला. आता मला सांगा, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायका मिळेल? म्हणून ऐका, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत, लक्षात आलं ना? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ज्या ज्या मायबापाला वाटते आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, तर मुलाची जरा चौकशी करा. आपला मुलगा रात्री बेरात्री घराच्या बाहेर काय करतो? तुमच्या मुलाचं चांगलं जर व्हायचं असेल तर वारकरी संप्रदायामध्ये पाठवा, काहीतरी शिकवा, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुकोबाराय म्हणतात, एवढंही सांगून, एवढं कळकळीनं सांगून तुम्ही तुमच्या मुलांना जर सुधारलं नाही तर एक दिवस तुमची फजिती कशी आहे माहिती आहे? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी काळ बांधून नेईल, सरते शेवटी सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय भागाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, जनार्दनी आमचे काय भागाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा आवाज आहे. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. टाळी वाजवा, टाळी. प्रत्येकानं टाळी वाजवा, आपल्या मनुष्य देहाचं सार्थक करून घ्या. बघा ते पत्रकार शूटिंग घेत या, तुम्ही दिसणार आहे सगळ्या महाराष्ट्राला. घोळा घोळा वाजती टाळ, जन जना नादर साळ, घोळा घोळा वाजती काळ, झन झन नादर साळ. घोळा घोळा वाजती टाळ, जन जना नादर साळ. घोळा घोळा वाजती काळ, झन झन नादर साळ. ए निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले यमाई माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव. जगून सांगावया आले माई माझे नाव, जगून सांगावया आले माई माझे नाव. शत जाना तुम्ही शत जाना टिपरी माळाच्या गाई हो, शत जना तुम्ही शत जना टिपरीमाळाच्या गाई हो, शत जाना तुम्ही शत जाना टिपरी माळाच्या गाई हो. शत जना तुम्ही शत जना टिपरीमाळाच्या गाई हो. दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी. हरी कुंकू 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 आहा, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. हे कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. अहम वाक्या सोहम वाक्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. करोनी उचित हो, करोनी उचित प्रेम घाली हृदयात. दान मागायाच आलो, दान मागायाच, दान मागायाच आलो, दान आलो दान मागायाच, आलो दान मागायाच, आलो दान मागायाच, आलो दान मागायाच. या शेजारणीनं, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. आपल्या शेजारणीनं काय बरं नाही केलं माहितीये? आणि मला पंढरीला नेलं ग, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पिंगळा महाद्वारी,
बोल बोल तो देखा पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोल बोल तो देखा पिंगळा मारवाडी पिंगळा 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 संपलं ना बघा. माझे नाथ बाबा म्हणतात तुम्ही जर आमचं ऐकलं नाही, हरिपाठाला गेला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरती शेवटी बा. काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. संत महात्मे आपल्याला उद्धाराचा मार्ग दाखवतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात म्हणून या म्हणी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. कितीही जरी दुःख वाटायला आलं तरी गोविंदाचं चिंतन मनातल्या मनात करायचं, सोडायचं नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी जणी नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसांची प्रामाणिकपणे सेवा करायची. कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, झाडलोट करणं, सगळी कामं करून झाली का रात्रीच्या वेळेला माझे दागिने काढले, जनाबाईच्या मांडी खाली ठेवले आणि देव दळण दळू लागले. आता दळण दळता दळता दोघं जण छान दळण दळतायत, गप्पा मारतायत. गप्पा मारता मारता पहाटेचे 4 वाजले. देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली आणि वारकऱ्याने आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत सुरवराची मादी उभे जोडोनी हात. वैष्णवापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत सुरवराची मांदी उभे जोडून हात. वारकऱ्याने आवाज दिला, देवा उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवा उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली. देव म्हटले, अरे जोपर्यंत वारकरी मंडळी गरुड खांबापर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, आणि एकदा का महाद्वाराचं दार उघडलं मी जर मंदिरात नसेल तर माझं काही खरं नाही. वारकऱ्यांनी उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली. देव घाईघाईनं उठले आणि गळ्यामध्ये दागिने घालायचे सोडून जनाबाईची गोधडी गळ्यात घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हणते, देवा देवा हो. देव म्हटले, जणी बोलू नको, आता फक्त मला जाऊ दे. आता देव निघून गेले. जाऊन विटेवर उभे राहिले. देवाच्या लक्षात आलं की अरे माझे दागिने एवढे जड झाले कसे काय. खाली वाकून बघितलं, गळ्यात गोधडी. आता म्हटले माझंही खरं नाही, जणीचंही खरं नाही. तेवढ्यात पुजारी मंडळी दार उघडणार. देवानं गळ्यातली गोधडी टाकली, बाजूला काढून फेकली. एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे. देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली सगळीकडे आरडाओरडा झाला. तेवढ्यात एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं त्या गोधडीकडे. 100% कोणीतरी चोर मंदिरामध्ये तोंड लपून आला. दागिने सापडले आणि गोधडी टाकून निघून गेला. ही गोधडी कोणाची आहे? सगळ्या पंढरपुरात फिरवली. एका बाईनं सांगितलं 100% जनीचीच आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. तिथल्या राजानं फरमान सोडलं, आत्ताच्या आत्ता जनाबाईला सोळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सोळ रोवण्यात आला. धरून बांधून जनाबाईला सोळाकडे चालवलं होतं. गाव तिथे विरोधक असतातच. जनाबाईच्या विरोधातल्या बायका म्हणायच्या, जने लाज वाटत नाही तुला?
अगं विठ्ठलाचं चिंतन करतेस, तुझ्या गोऱ्या विठ्ठल म्हणते आणि रात्रीच्या वेळेला जणे त्या विठ्ठलाच्या चोऱ्या करते. अगं लाज कुठं सोडली ग? जनाबाई मनातल्या मनात म्हणते, विठ्ठला या बायका काय काय बोलतात ना, माझ्या कानानं मला ऐकवत नाही. पण देवा, आज मला सुळावर नेण्याची शिक्षा चालवली, चोरीचा आळ माझ्यावर आला. देवा, याच्यामध्ये माझं काहीच नाही रे. तू स्वतःहून माझ्या घरी आलास, तुझे दागिने तू विसरून गेलास आणि माझी गोदडी तू घेऊन गेलास. याच्यामध्ये विठ्ठला माझी चुकी काय रे? असा का रे विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरोनी गेलास देवा. वाकळ नेली तू खांद्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दासी जनीचा तू माय बाप. तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, कुठे गेली तुझी जादूगिरी. आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. जनाबाई म्हणते, विठ्ठला याच्यामध्ये माझी चुकी काय रे? धरून बांधूनच जनाबाईला सोळापर्यंत नेलं, जनाबाईला सोळावर चढवलं. तो चमत्कारच घडला. सोळाचे त्या झाले पाणी पाणी, त्या सोळाचं पाणी झालं, त्याच्यातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. देवाला बघितलं, जनाबाई पळत गेली, रडू लागली. देवानं सांगितलं, जने उठ, तू माझी भक्त आहेस, तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला, सोळावर देण्यापर्यंतची शिक्षा तुला झाली. पण जने तू कुणाच्या समोर माझं नाव न घेता तू सगळं काही सहन केलं ग. तिथे आपल्यातली जर कोणी जनाबाई असते ना, सुलावर द्यायच्या वेळेला तरी पटकन म्हटली असती, मी नव्हते गेले, देवच माझ्या घरी आला होता. पण जने इतका मोठा चोरीचा आळ तुझ्यावर आला, सुळावर देण्यापर्यंतची शिक्षा तुला दिली, पण कुणाच्या समोर तू माझं नाव न घेतला, मनातल्या मनात तू माझं विठ्ठल 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 असं चिंतन करत राहिल्यामुळे जने मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. म्हणून म्हणावा गोविंदू वेळोवेळा. कितीही जरी दुःख वाटायला आलं तरी मनातल्या मनात गोविंदाचं चिंतन करायचं सोडायचं नाही. हा सुंदर नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय. ही जिंदगी, हे आयुष्य म्हणजे कसं आहे, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़े. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
हे आयुष्य म्हणजे एक भाड्याचं घर आहे. एखाद्या भाड्याच्या घरामध्ये आपण कुठपर्यंत राहू शकतो? जोपर्यंत त्या घर मालकाची परवानगी आहे तोपर्यंत. ज्या दिवशी घर मालकानं सांगितलं माझं घर खाली करा, त्या दिवशी तुम्हाला मला ते घर खाली करावं लागतं. का? ते आपलं नाही, ते भाड्याचं आहे. मी त्या घराबद्दल बोलत नाही, लक्ष द्या. मी या देहरूपी घराबद्दल बोलते. हे सुद्धा आपलं नाहीये. देह देवाचे मंदिर, हे देहरूपी घर त्याचं आहे. आपण उसनं घेतलंय आणि ज्या दिवशी त्यानं आज्ञा केली आता तुझं घर खाली कर आणि सर्वर माझ्याकडे ये, त्या दिवशी लोक लिहितात त्याला देव आज्ञा झाली आणि तो देवा घरी निघून गेला. का? हे घर आपलं नाहीये, ते वरच्या मालकाचं आहे, हे त्याच्या हातामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवन जगताना कितीही जरी कोणी अपमान केला तरी कोणावर रुसायचं नाही. अभंगाचे 3रे चरण. आणि करुसावे न लगे बहुदा, 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 आणि करुसावे नलगे बहुदा, आणि करुसावे न लगे 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 बहुदा, आणि करुसावे लगे बहुदा, आणि करुसावे न लगे बहुदा, आणि करुसावे लगे बहुदा. आपुल्या संचिता वाचनिया, आपुल्या संचिता वाचनिया, मनोनी मानी मानलाई खेदो, मननिया मानलाई खेद, मननिया मानी मानलाई खेदो, मननिया मानी मानो नहीं खेदो, मननिया मानी मानो नहीं खेदो, मनोनी मानी मानो आणि कारुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ घेणार नाही, शेवटचे 10-15 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. पण उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला मायबापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले माईबाप या जगातून या विश्वातून फायदा होणार नाही. आज या कचरे परिवारातून त्यांची आई आपल्या 4 मुलांना, आपल्या मुलीला, आपल्या सगळ्या परिवाराला पूरक करून या जगातून या विश्वातून निघून गेली. जेव्हा आपली आई या जगातून या विश्वातून निघून जाते ना, तेव्हा ती परत कधीच आपल्या घरी येऊ शकत नाही. कारण का? जेव्हा ती जाते तेव्हा ती कुठे गेलेली असते? स्वर्द्या. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली
झाली उदास पंढरी श्रद्धांजली देता थरथरे माझी काया राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. एखादं कीर्तन संपलं, एखादं प्रवचन संपलं, आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही, पण अरे जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत असतं. एकदा का आपली आई आपल्याला सोडून निघून गेली ना, दुसऱ्याच्या आईला, शेजारच्या आईला प्रेमानं तुम्ही किती जरी आई म्हटलात ना, दुसऱ्याची आई आपली आई कधी होऊ शकत नाही. एकदा का आपली आई गेली, सोडून या गेली आई माय लेकरांना, सोडून या गेली आई माय लेकरांना. आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, आठवण येते आई त्याच घडीला. सोडून या गेली आई माय लेकरांना, आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला. म्हणजे एकदा का आपली आई गेली ना, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये, जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपले मायबाप जिवंत आहेत तोपर्यंतच मुलींना आपल्याला माहेर असतं. ज्या दिवशी घरातून आपली आई निघून जाते ना, त्या दिवशी असं समजा का आपली पिशवी रिकामी झाली. तुम्ही सांगाल असं कसं? बघा, जेव्हा मुलगी तिच्या माहेर येते, माहेरातून ती सासरी जायला निघते, आणि सासरी जायला निघाली का ती तिच्या घरची लखपती असेल, करोडपती असेल, पण आई तिला म्हणते बाई आपल्या गावातला गावठी भाजीपाला आहे, एवढा तरी पिशवीत घेऊन जा. भाजीपाला देते, पण मुलीची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही. ज्या दिवशी आपली आई गेली त्या दिवशी आपली पिशवी रिकामी झाली असं समजा. आईचं मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड, अतिशय प्रेमाचं. असं एकही घर नाही का त्या घरात आईचं मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण कसं असतं माहितीये? माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं मुलीचं भांडण झालेलं का मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण का आई जे शिकवते ते काय असतं माहितीये? आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई? तुझी मुलीची जात आहे, लग्न करून तुला परक्या घरी जायचंय ग. जगदुनिया चांगली राहिली नाही, रस्त्यावर परक्या पुरुषाशी असं पटकन बोलू नये. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करते. मुलींवर संस्कार करता करता मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात ना, हे माय बापाला सुद्धा कळत नाही. एक दिवस अचानक ती मुलगी लग्न करून पर घरी निघून जाते, आणि मुलगी निघून गेल्यानंतर त्या घरात आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही हो. मग ती आई आपल्या लेकीच्या, आपल्या मुलीच्या आठवण म्हणून घरावर चित्र, भिंतीवर असं चिमणी पाखरांचं चित्र काढते. का? माझ्या मुलीची आठवण म्हणून. लेक जाते सासरला आई लाग कर मेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पायी, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. एखाद्या आई बापाची मुलगी जायला निघाल्यानंतर तिला रड असं सांगावं लागतं का हो? त्या माय बापाच्या डोळ्यातून पटकन पाणी येतं. मग मायबाप म्हातारे होतात,
मुलं आई बापाकडे लक्ष देत नाही, मुलं लक्ष देत नाही. मग ते आई बाप म्हणतात आमच्या मुलीची आम्हाला फार आठवण येते, आमच्या मुलीपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही, आमचे हातपाय आता चालत नाही, पण आम्हाला आमच्या मुलीला भेटायचं आहे. ते आई बाप रडतात आणि ती आई रडते आणि म्हणते काहीही करा पण माझ्या मुलीला एकदा मला डोळे भरून बघू द्या, हो शेवटचं बघू द्या. ती आई रडते आणि काय म्हणते, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझे मालन भेटवा, नाव लेकीच ग घेता जात फिरे गरागरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा, रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुकली गजाई, करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घरधन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड. अशा प्रकारे मायबाप आपल्या मुलांवर संस्कार करतात. सगळ्या जगाला विसरा, मायबापाला विसरू नका. आज या परिवारातून त्यांची आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली ना, त्यांच्या आईसारखा चेहरा आणि त्यांच्या आईच्या मूर्तीसारखी मूर्त परत या जगामध्ये भगवान परमात्म्याने कधी घडवली नाही. शेवटचे 2 मिनिटं घेते, स्वर द्या. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होत ताना, अमृताहुनी गोड पाजला तो पाना, बालपणी मी खेळत खेळत दिसत होत ताना, अमृताहुनी गोड पाजला तो पाना, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाई, शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाई, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी ओ, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, उपकार फिटणार. अशा प्रकारे ज्या माय बापानं जन्म दिला त्यांना विसरू नका. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. भजन होईल, त्याच्यानंतर फुलांचा कार्यक्रम होईल. 5 मिनिटाकरता अजिबात कोणी जागा सोडायची नाही. विठोबा रखुमा हरी जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय, हरी हरी जय जय हरी जय हरी हरी जय 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 हरी जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपलेली आहे. आज या ठिकाणी कैलासवासी पार्वतीबाई भगवानराव कचरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्या मातेनं अतिशय कष्टाचं मोलाचं जीवन जगलं. आपल्या 4 मुलांचा एका मुलीचा संसार प्रपंच तिने सुखाचा आनंदाचा केला. चांगले खायचे प्यायचे दिवस आले. भगवान परमात्मा त्यांना घेऊन गेला. पण निश्चितच आज या ठिकाणी आपल्या आईच्या कष्टाची जाणीव म्हणून हा या ठिकाणी जो काही कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला, भव्य दिव्य असं या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार मानायचे ते आपल्याला वरुण राजाचे. कारण का मला टेन्शन आलं होतं. आम्ही लोणंदपर्यंत मुंबईवरून जो पाऊस लागला, लोणंदपर्यंत पाऊस चालू होता. म्हटलं आता तिथे जाऊन पाऊस पडला तर काय करायचं. पण इकडे आल्यानंतर जसं आपलं कीर्तन सुरू झालं तशी त्याला प्रार्थना केली, बाबा इतका मंडप इतका समाज आज या कार्यक्रमाला येणार आहे, कमीत कमी जेवण होईपर्यंत तरी येऊ नको. म्हणून आज त्या वरुण राजाची कृपा झाली. त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजवा की तो 2 तास त्याने आपल्याला कुठलाच डिस्टर्ब केला नाही. आज त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलं आहेत, दत्तात्रय भाऊ भगवान कचरे, जालिंदर भाऊ भगवान कचरे, मच्छिंद्र भाऊ भगवान कचरे, सोमनाथ भाऊ भगवान कचरे आणि सौ सूर्यकताई संदीपान मारकड त्यांचा हा संपूर्ण परिवार. या संपूर्ण परिवारातून एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली. माझ्या वतीने माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने आईंना मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या परिवाराला जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची ताकद भगवान परमात्मा त्यांना देवो. आज या ठिकाणी या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्तपरायण आमचे विशालजी महाराज. अतिशय गोड सेवा दिली. बऱ्याच वेळेला महाराजांचा आमचा संपर्क आलेला आहे. आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज त्याने सुद्धा अतिशय गोड वाजवलं. दोन्ही मृदुंगाचार्यांचा आभार. हार्मोनियम वादक आदरणीय हरिभक्तपरायण साठे महाराज, काय तुमचा हात चालतोय बाबा या वयामध्ये. खूप गोड खूप गोड, म्हणजे अतिशय गोड अशी सेवा महाराजांनी दिली. तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण तुम्ही मोहिते महाराज. माऊली महाराजांनीच मला फोन केला होता, सांगितलं ताई आपल्याला आपल्या गावामध्ये कीर्तन करायचंय. त्यांच्या आणि मोहिते महाराज माऊली महाराज खूप गोड आपण गायन केलं. आदरणीय हरिभक्तपरायण नाव काय दिदी, सुवर्णाताई. सुवर्णाताई बघा आवाज खूप तिचा कडक आहे, खूप गोड असं गायन केलं. दिदीचंही या ठिकाणी आभार. माझ्याबरोबर आलेली माझी विद्यार्थिनी युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, तिचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि आज या ठिकाणी जे टाळकरी उपस्थित आहेत, पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत, मला वाटतं संत बाळूमामा संस्थेतल्या या सगळ्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या, गोड नाचल्या, गोड असं गायन केलं. नाचो कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाव जगी. इकडचे सगळी टाळकरी मंडळी वारकरी मंडळी बघा, टाळकरी सुद्धा दिसत नाही. आत्ताच्या काळामध्ये टाळकरी मिळतच नाही. पण तुमच्या परिसराचं भाग्य आणि या कचरे परिवाराचं भाग्य का इतके टाळकरी मिळाले. त्या टाळकऱ्यांकरता जोरदार टाळ्या वाजवा. नाहीतर कुठं कीर्तनाला गेलो की महाराज फक्त 5 टाळकरी बस झाले, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण तुमच्या परिसराचा मला फार अभिमान वाटला. विनेकरी महाराजांचा आभार, चोपदार महाराजांचा आभार. सिंगवादक आदरणीय हरिभक्तपरायण नाव काय म्हटले, खिलारे महाराज बघा, ते अतिशय सुंदर सेवा देतात. महाराज तुमचा आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने सुंदर गोड पोचवला शिष्टमाल्य दादा, आपलंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं शूटिंग केलं ते मला वाटतं बारामती आणि ओम साई बारामती तडका ना, हा झटका झटका. हा आल्याबरोबरच गाडीवर नाव वाचलं मटका. आज झटका चांगलाच आहे असं, पण झटका गे लवकरच गेले काही झटके नाही असू द्या. आणि आमचे ओम साई यूट्यूब चॅनलवाले दादा नेहमीच कार्यक्रमाचं शूटिंग करतात, फार नम्र आहेत ते दादा. तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. विशेषतः माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग. माझ्या कीर्तनाला नेहमी महिला जास्त असतात, पण तुमच्याकडे उलटं झालं, आज पुरुषांची गर्दी जास्त आहे. आनंद वाटला. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचा कचरे परिवार किती चांगला आहे हे वैयक्तिक मला सांगायची गरज नाही, तुमच्या गर्दीवरूनच कळतं. समोर बसलेली संप्रदायातील माझी वारकरी मंडळी, महाराज मंडळी, सर्वांचा आभार. कोणाचं नाव घेत नाही, कारण तुमच्या गावात माझं पहिलंच कीर्तन असल्यामुळे मला काही कोणाचा परिचय नाही. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि बोलताना काही चुकलं असेल तर क्षमस्व. एक मागच्या वर्षी 12 ऑगस्टला मी नांदेडला कीर्तनाला जात असताना माझा
फार मोठा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यातून अक्षरशः मी वाचले. म्हणजे त्या दिवशी माझा काळ आला होता, पण माझी वेळ आली नव्हती. ॲक्सिडेंटमध्ये माझ्या मानेचा मणका मोडला, मणक्याचे माझे 2 ऑपरेशन झालेत. 7 महिने मी घरात बसले होते. मला चालता उठता बसता येत नव्हतं, बोलता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे एक क्षण असं वाटलं आयुष्यात आता कधीच उभी राहू शकत नाही, कधीच कीर्तन करू शकत नाही. पण त्या पांडुरंग परमात्म्याची कृपा, त्याने मला लवकर उभं केलं. चाले हे शरीर कोणाचे असते आणि कोण बोलवी ते हरिवीन. आज या ठिकाणी उभा करणारा, बोलवणारा तोच आहे. ॲक्सिडेंटमध्ये थोडासा पायाला मार लागलाय, अजूनही मला तितकंसं चालता येत नाही. पण तुमच्या सर्वांचे आशीर्वाद. बघा, ज्या वेळेला माझा ॲक्सिडेंट झाला ना, तेव्हा सकाळी 7 वाजता आमच्या गाडीमध्ये काकडा चालू होता आणि त्या काकड्यानं मला वाचवलं. का? जिथे भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे तिथं यमराजा जवळ येऊ शकत नाही. हे त्या दिवशी खरं वाटलं. म्हणून बाबांनो, तुम्ही सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार करा. आणि मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला असताना 9व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. आज कीर्तन करते त्याला 25 वर्ष पूर्ण झालेत. मी एकटी नाही, आम्ही तिघीही बहिणी कीर्तनकार आहोत. अनिता, वनिता, सुनीता, तिघीच बहिणी आहे, भाऊ नाही आम्हाला. वडीलही 19 वर्षापूर्वी वारले. पण आमच्या तिघी बहिणींनी, माझी मोठी बहीण अनिताताई जाधव, छोटी बहीण सुनीताताई गजे आणि मी वनिताताई पाटील, म्हणजे दुसरं काही नाव तुमच्या लक्षात यायचं म्हणून आम्ही तिघी बहिणी आहोत. तिघीही कीर्तनकार आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. अजूनही समाजामध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न करेल. बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या बाळू मामांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.